आज विठ्ठलावर माझं भक्ती, तर मला पाय दोन्ही नसताना मी पायी वारी करतो विठ्ठलाची. आणि वाटेमध्ये मला एक मुलगी भेटली पार्किंगमध्ये पंढरपूरच्या, आणि ती तिथं रडत होती. ॲक्च्युली त्यांच्या गाडीचा झाला होता ॲक्सिडेंट आणि त्याच्यामध्ये होते तिचे बाबा. पण प्रत्यक्ष आपल्या शेजारी जेव्हा विठ्ठल येतो त्यावेळी लोक जी व्यक्त होतात किंवा लोकांना जे वाटतं ते अतिशय म्हणजे अप्रतिम होतं. रामकृष्ण हरी माऊली. काल पुण्यामध्ये माऊलींच्या पालखीचा मुक्काम पार पडला आणि आज सकाळीच माऊलींची पालखी सासवडकडे रवाना झालेली आहे. आळंदी ते पंढरपूर या दरम्यानचा पुणे ते सासवड हा सर्वात कठीण टप्पा मानला जातो. माऊलींची पालखी ज्यावेळी दिवे घाटातून सासवडकडे जाते त्या ठिकाणचा जो क्षण असतो तो खूप बघण्यासारखा असतो आणि तोच अनुभवण्यासाठी मी आज जात आहे या वारीमध्ये आणि तुम्हाला सुद्धा हा क्षण मी अनुभवणार आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, मी आत्ताच वारीमध्ये चालायला सुरुवात केली आणि चालता चालता मला हे एक माऊली दिसलेत जे की दोन्ही पायांनी अपंग आहेत तरीसुद्धा ते वारीमध्ये चालत आहेत. आपण त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्याशी थोडंफार संवाद साधू आपण. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. काय नाव आपलं? माझं नाव प्रदीप भानुदास मुजमुले. कोणत्या गावचे आपण? आम्ही राहणार पुसरा, जिल्हा बीड. कोणत्या दिनची सोबत आले तुम्ही? आम्ही माऊलीच्या पालखी सोबत असतो. हो का? हा. तर मी बघतोय तुम्हाला म्हणजे चांगले चांगले लोक जे आहेत जेव्हा चालता फिरता येतात ते लोक दिंडीत येत नाही किंवा टाळतात आणि तुम्ही आता बघतो तुम्ही हातावरती पायावरती रांगत रांगत तुम्ही जाताय. माझं विठ्ठलावर माझं भक्ती, तर मला पाय दोन्ही नसताना मी पायी वारी करतो विठ्ठलाची. कारण की विठ्ठलावर माझं प्रेम आहे. मला कुठलाही त्रास जाणवत नाही, तकलीफ काही होत नाही. ही माऊलीची कृपा आहे. किती वर्षापासून करतात? मला 15वा वर्ष चालू आहे आता या 15 वर्षापासून तुम्ही असे जाता? हा. आपण काय तुम्ही कधीपासून लहानपणी? हे मला लहानपणी पोलिओ झालेलं आहे, तर इंजेक्शन नाही असं झालेलं आहे तापीत. देवाला कधी दोष नाही दिला का मग? देवाला आपण दोष देऊ शकत नाही, कारण की देवाकडे गुन्हाच नाही काही. जे आपल्या नशिबात आहे तेवढंच होणार, ह्याच्या पलीकडे काही नाही. हा. आता तुम्ही आणि पंढरपूर पर्यंत आता आळंदी ते पंढरपूर रवाना, पायी रवाना. कोणत्या दिंडीमध्ये आलेले? आमची दिंडी नाही काही नाही, आम्ही सेपरेट असतो. सेपरेट? हा, सेपरेट एकला आणि माऊली. आता तुम्ही एवढी गर्दीमधून जाता, लोकांची पाय लागतात. किती बी गर्दी जरी असली तरी मी माऊली सहन करून घेणार. माऊलीच नेणार तिथपर्यंत. किती अडचण काही होणार नाही, काही नाही, काही नाही. जे दिंडीत अजून येत नाही त्यांच्यासाठी काय सांगता तुम्ही? आता ते त्यांचा प्रश्न राहिला, आपण काय म्हणू शकणार. काही विठ्ठलासाठी या पाहिजे खरं तर वारीला. आमच्यासारखे पांगळे माणसं चालतात म्हणल्यावर धडक्याचं काय, त्याने चलाय पाहिजे ना. आपण त्यांना काय म्हणू शकणार आहे चला म्हणून. आपापली भावना, विठ्ठलावर भावना पाहिजे तरच माणूस इतकं करू शकतोय, म्हणजे असं करू शकत नाही. म्हणजे माणसाचा भावना पाहिजे विठ्ठलावर, विश्वास पाहिजे विठ्ठलावर, तर माणसाने विठ्ठलाच्या वारीला निघावा असे मला बी वाटतंय. तुम्ही आता एवढी वारी वगैरे करतात, काय भेटतं बरं तुम्हाला? त्या वारीमध्ये फक्त आनंद मिळतो, सुख समाधान वाटतंय, त्याच्यातच आनंद आहे. आनंद आहे. आनंद वाटतंय, एकदम खुशीनं हसून खेळून वारी करायचा. काही नवस नाही, काही नाही, काही अपेक्षा नाही. तसं काय अपेक्षा नाही. आपली फक्त एक अपेक्षा आहे की मी गेल्या वारीला सरकारला बोललो होतो की माझ्यासाठी काही केलं नाही दिव्यांगासाठी, तर सरकार मला वाटतं झोपीतच आहे. आता काय लक्ष द्याय ना सरकार. फक्त सरकारला माझी विनंती आहे की सरकारनं वारीला जाण्यासाठी 30 कोटीची मदत करायला पाहिजे सरकारने, एवढंच आपली इच्छा आहे. तर सरकार झोपलेलं आहे, त्याला काय करावं, जाग कवा येईल सरकारला हे आपल्याला माहित नाही. त्यांना जाग आली तर त्यांनी डोळे उघडून बघावा हे देव पूर्ण संपूर्ण, आणि मग मला मोटरसायकल काही द्यावा, मग माझी मी वारी कायमची करीत राहतो. रामकृष्ण हरी. पांडुरंगा. माझ्या थाळीचा काय चमत्कार घडला.
परभणीकर म्हणते मित्रांनो, मी आता वारीमध्ये पायी चालत होतो आणि म्हणतात ना की संकटाच्या वेळी विठ्ठल धावून येतो. तर मला विठ्ठल भेटलाय आणि विठ्ठलाने मला साक्षात लिफ्ट दिली आहे. हे बघा, तर आता विठ्ठलासोबत मी प्रवास करतोय. दिवेघाट नाही म्हटलं तरी 30 किलोमीटर आहे, 25 किलोमीटर तरी येईल हडपसरपासून. वातावरण चांगलं आहे. कसे वाटतात माऊली पांडुरंगा? मस्त आहे का नाही? शानदार आहे का नाही? चांगलं आहे. वारीमध्ये पांडुरंगाचं दर्शन, चालता बोलता पांडुरंग. आता मी सध्या एका विठ्ठलासोबत आहे, जो मी वारीमध्ये चालत असताना मला त्यांनी रस्त्यात लिफ्ट दिली आणि त्यांच्यासोबत मी प्रवास करताना त्यांनी काही गोष्टी शेअर केल्या. त्या खरंच एवढं रिलेट झाल्या ना की असं वाटतं साक्षात पांडुरंग माझ्यासोबत बोलतोय. तर खूप छान आमचा संवाद झाला, तो मी तुम्हाला पण ऐकवतो की त्यांची एक खूप अशी रिलेटेबल स्टोरी आहे, ते तुम्हाला सांगतील. माऊली नमस्कार. साक्षात आज खरंच पांडुरंगाच्या रूपामध्ये मला तुमचं दर्शन झालं. तर तुम्ही आपण ज्यावेळेस प्रवास करत होता काही गोष्टी सांगितल्या, त्या आपण लोकांपर्यंत पण पोहोचवाव्या अशी माझी इच्छा आहे. नमस्कार, माझं नाव सागर रमेश आंबेकर आहे. मी ॲक्च्युली कोकणातला आहे आणि सध्या मी पुण्यामध्ये राहतो. तुम्हाला सांगण्याचा एक मुद्दा असा की मी एकदा पंढरपूरला गेलो होतो आणि वाटेमध्ये मला एक मुलगी भेटली पार्किंगमध्ये पंढरपूरच्या, आणि ती तिथं रडत होती. ॲक्च्युली त्यांच्या गाडीचा झाला होता ॲक्सिडेंट आणि त्याच्यामध्ये होते तिचे बाबा. तर इतकं जवळ येऊन तिच्या बाबांना मंदिरामध्ये जाता नाही आलं. मग ती रडत होती की मी इतकं वयस्कर बाबाने घेऊन आले तर आणि विठ्ठलाचं दर्शन होत नाही. मग मला तिथे एक आयडिया सुचली. बेसिकली मी मेकअप आर्टिस्ट आहे, तर मग अशी आयडिया सुचली की आपण वारीमध्येच काही लोकांना आपण दर्शन देऊया. आजपर्यंत आपण विठ्ठलाला व्हिडिओमध्ये बघितलंय, आपण फोटोमध्ये बघितलंय, टी व्हीत बघितलंय, पिक्चरमध्ये बघितलंय, पण प्रत्यक्ष आपल्या शेजारी जेव्हा विठ्ठल येतो त्यावेळी लोक जी व्यक्त होतात किंवा लोकांना जे वाटतं ते अतिशय म्हणजे अप्रतिम होतं. तिथपासून मी हा रूप घेतो वारीमध्ये. हे माझं 3रं वर्ष आहे. त्यामुळे मला छान वाटतं लोकांशी कम्युनिकेट करायला आणि लोकांना सुद्धा असा विठ्ठल दिसल्यानंतर छान वाटतं की हां, आता पंढरपूरला जायची गरज नाही, आपल्याला विठ्ठल वाटेतच मिळालं. धन्यवाद. आणि तुम्ही एक सांगत होते की MPSCचे जे मुलं आहेत त्या दिवशी दगडूशेठ जवळ हे आले होते आणि त्या ठिकाणी काही MPSCचे सुद्धा मुलं होते. तर ते यांच्यासोबत संवाद साधत होते. म्हणजे असं की त्यांना पांडुरंग भेटला की बरेच वर्ष मुलं प्रिपरेशन करतात आणि ते क्लिअर होत नाही, त्यांचं वय वाढत जातं. तर ते अशा प्रकारे त्यांच्यासोबत भावना शेअर करत होते की जसं साक्षात पांडुरंग त्यांचा भेटलेला आहे. तर तो संवाद काय होता दादा नेमका? मी तिथे MPSCच्या मुलांसोबत होतो. तिथं काहींचे आईबाबा सुद्धा भेटले आणि काही मुलं सुद्धा भेटले. तर आईबाबा म्हणतात की आमचा मुलगा कधी पास होणार, आम्ही वाट बघतोय तो कधी एकदा कुठे कामाला लागतोय आणि घरी पैसे कमवून आणतोय. कारण की MPSCची मॅक्झिमम मुलांची वय 30 क्रॉस आहेत, 32 क्रॉस आहेत. तर त्याचं टेन्शन आईबाबा नाही आणि मुलं सुद्धा तेच म्हणतात की आम्ही कधी पास होऊ आणि पैसे कमवू. घरचे वाट बघतात की कधी एकदा सेटल होते मुलगा. तर हे मला तिथं लागलं आणि मी विठ्ठला चरणी गाणं एकच गाईन की लवकर आपल्या MPSCच्या विद्यार्थ्यांना पास करून दे आणि कामाला लागून दे, घरचे वाट बघतायत. खरंच धन्यवाद. आणि रस्त्यात दादा आता आपण ज्यावेळी तुमच्यासोबत मी प्रवास करत होतो ठिकठिकाणी लोक थांबवायचे आणि त्यांच्या पाया पडायचे. दादा, लोक तुमच्यात साक्षात पांडुरंग बघतायत. दरवर्षी वारीमध्ये विठ्ठल बनून फिरत असताना त्यांच्यासोबत काय काय अनुभव घडतात, लोकांचे अनुभव काय आहेत, लोक त्यांना कसे ट्रीट करतात, असे बरेचसे अनुभव त्यांनी माझ्यासोबत शेअर केले. त्याचा एक आपण वेगळा व्हिडिओ अपलोड करू. जर तुम्हाला तो पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट करून कळवा. मी लवकरच तो पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करेल. आता मी वडकीमध्ये येऊन पोहोचलोय. या ठिकाणी माऊलींचा आहे अर्धा तास सध्या इथं बघू शकता. तोपर्यंत आपण घाट चढून वरती जाऊ आणि त्या ठिकाणी सीन कॅप्चर करू. समोर आता दिवे घाट दिसतोय आणि दिवे घाटामध्ये जो वारकऱ्यांचा महासागर दिसतोय ना भाई, दाखवतो तुम्हाला.
मनी नाही भाव देवा मला भाव मनी नाही भाव देवा मला भाव देव अशाना पावायचा नाही रे देवा बाजारचा भाजीपाला नाही रे. आता मित्रांनो दिवे घाट चढायला आम्ही सुरुवात केलेली आहे आणि पाहू शकता म्हणजे पूर्ण दिवे घाट भरलेला आहे. आता पूर्ण पब्लिक वरतून सीन कॅप्चर करण्यासाठी सगळे जाऊन बसलेले आहेत वरती आणि एक हेलिकॉप्टर फिरतं या ठिकाणी. यावर्षी नवीन भाई एक बिझनेस सुरू झालेला आहे की 5,000 मध्ये तुम्हाला वारीचं दर्शन हेलिकॉप्टर नव्हतं. पालखीचे वाट पाहून सगळे थकलेत. संध्याकाळचे 7 वाजलेत तरी अजून पालखी काही घाट चढून वर नाही आली. अजून भरपूर दूर आहे. कदाचित अंधारात होणार आहे. फायनली दिवे घाट चढून वर पोचलो. समोर विठ्ठलाची मूर्ती दिसली आणि सर्व वारकऱ्यांनी आनंदाचा श्वास घेतला. जेवढा थकवा होता सर्व काही निघून गेला.